नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा, जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरु डॉक्टर काकांना माझा साष्टांग नमस्कार. समर्थांना माझा साष्टांग नमस्कार. आपल्या दोन्ही आचार्य आदरणीय माधुरीताई आणि आदरणीय अलकाताईंनाही माझा साष्टांग नमस्कार आणि आपल्या सगळ्यांना सविनय अभिवादन. आज आता 19व्या दशकाच्या शेवटच्या 2 समासांचं आपण आज चिंतन करणार आहोत. शिकवण नाम समासातला 9वा जो समास आहे तो राजकारण निरूपण. या समासात समर्थ लोकसंग्रह करणाऱ्या ज्ञानी महंताला मार्गदर्शन करतात. व्यावहारिक चातुर्याचा उपयोग आपल्या कार्यासाठी कशा पद्धतीने करावा यासाठी अत्यंत प्रॅक्टिकल अशा सूचना यात समर्थांनी केलेल्या दिसतात. यावरील चिंतन आज मांडणार आहेत साताऱ्याच्या आदरणीय सौ उर्मिलाताई आपटे. मी उर्मिलाताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतनाला सुरुवात करावी. उर्मिलाताई. हा. माझा आवाज येतोय का? हो हो येतोय. दशक 19वा समास 9वा राजकारण. मी समर्थांचा श्लोक प्रथम पहिल्यांदा म्हणते. जागे होऊनी त्यागुनी स्वसुखते सुमूर्थ साधावया, आत्मा राम प्रसन्न घेती करुनी दासासी बोधावया, करीती जागृत व्यक्ती काल सकला कल्याण साधावया, त्या रामदास चरणी अत्यादरे वंदुया. श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांना वंदन करते. श्री गुरु डॉक्टर देशमुख काकांना वंदन करते. त्याचप्रमाणे आपल्या दोन्ही आचार्य माधुरीताई आणि अलकाताईंनाही साष्टांग नमस्कार करते. श्रोते तुम्ही जगदीशाच्या मूर्ती, सहसाधक, अभ्यासक या सर्वांना मनापासून नमस्कार करून मी माझ्या आजच्या चिंतनाला सुरुवात करते. आजच्या चिंतनासाठी दशक 19 शिकवण नाम समास 9 राजकारण निरूपण या समासावर चिंतन मी सादर करत आहे. या आधीच्या समासात श्री समर्थांनी उपाधी लक्षण निरूपण यावर लिहिले आहे. यामध्ये महंतांना त्याने महंती करताना स्वतःची कार्यक्षमता, देशकाल, परिस्थिती, अनुकूलता पाहून कार्य करावे असे सांगितले आहे आणि त्याचबरोबर उपाधीमध्ये अडकू नये असाही उपदेश केलेला आहे. या समासात पहिल्याच ओवीत समर्थ म्हणतात, ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास तेणे अखंड सावकाश एकांत सेवावा. महंताचा व्याप वाढला की उद्वेग होऊ शकतो. आपली ब्रह्मस्थिती सांभाळता येणं त्याला अवघड जातं आणि अशासाठी त्यांनी सर्व काळ तिथं त्याची तारेवरची कसरत होत असते की सर्व काळ जर तो एकांतात राहिला तर त्याच्या कार्याची हानी होते आणि जर तो लोकांच्यात राहिला तर त्याला आपलं सत्व सांभाळता येत नाही आणि ह्या दोन्ही गोष्टीचं तारतम्य बाळगून केल्या तर कार्य होतं असं समर्थांना सांगायचं आहे. श्री समर्थांनी देखील स्वतः पूर्ण भारत भ्रमण केलं तेव्हा समाजाची जी काही दयनीय अवस्था त्यांना दिसली, स्वतःची आत्मस्थिती सांभाळून त्यांनी आपण तरेला हे नव्हे नवल इतरांसी तारी तोची भला या उक्तीप्रमाणे श्री समर्थांनी निद्रिस्त समाजाला जागृत केलं. खऱ्या देवाची प्रयत्नांची महती, स्वप्रयत्नांची ओळख करून दिली. अवघा हलकल्लोळ करावा, दैव मस्तकी धरावा हे त्यांनी सातत्याने स्वप्रयत्नाने करून मारुतीरायांसारखे बुद्धी आणि शक्तीचे दैवत लोकांच्या मनावर बिंबवले. आजचा राजकारण निरूपण समासात आलेले राजकारण याविषयी यापूर्वी दशक 11 समास 5वा याही विषयामध्ये राजकारण निरूपण आलेलं होतं. त्यांनी त्याही हा राजकारणाचा विषय मांडलेला आहे. डॉक्टर काका आपल्या चिंतनिकेमध्ये राजकारण या शब्दाविषयी सांगताना म्हणतात, सामाजिक गट असू नयेत हे कितीही आदर्शवादी असलं तरी इतिहासाने या आदर्शवादाची तोंड ओळख सुद्धा करून घेतलेली नाही. सर्व धर्मांनी, जगातील राष्ट्रांनी प्रामाणिकपणे हा आदर्शवाद जर स्वीकारला नाही तर गट, तट, संघटना, पक्ष इत्यादी गोष्टी नष्ट होऊ शकत नाहीत. लोकशाही बहुमतावर चालते. झोटिंगशाहीला उत्तर देण्यासाठी, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेळोवेळी सुष्ट प्रवृत्तींच्या विरुद्ध लढा पुकारावा लागतो आणि म्हणूनच महंतांना उपदेश करताना श्री समर्थांनी सांगितले आणि त्यांनी स्वतःही तसंच वर्तन केलेलं आहे. सांगितले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले.
स्वतःच्या अनुभवावरून त्यांनी ही शिकवण दिलेली आहे. शिकवण जरी समर्थांनी महंतांना दिली असली तरी सर्वसामान्य माणसांच्या जीवनात देखील ती तेवढीच उपयुक्त ठरते. प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी समुदायाचे नेतृत्व करावे लागते. समर्थांची वचने त्यामुळे ही त्रिकाला बाधित सत्य ठरतात. महंतांचे निमित्त करून सर्वसामान्य माणूस देखील यापासून खूप काही आत्मसात करू शकतो. सर्वसामान्य माणसाला समाजात कसे वागावं त्याचं उत्तम मार्गदर्शन यातून होतं. ज्यावेळी सामान्य माणसाला भ्रम होतो, बुद्धी कोंडीत होते, आजूबाजूचं वातावरण अनुकूल नसतं आणि अशा समाजात अनेक प्रकारच्या माणसांशी त्याचा नित्य संबंध येत असतो. तेव्हा समर्थांचे विचार न सुकलेल्या दिव्य सुगंधांची मालाच आहे. हे विचार सदैव प्रेरक आणि संजीवक ठरतात. कोणत्याही वेळी, कोणत्याही काळात हे मार्गदर्शक ठरतात, कारण ते एका तपस्व्याचे सामर्थ्य आहे. समाजात सज्जन आणि दुष्ट अशा प्रकारच्या माणसांबरोबर काम करावे लागतं. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि स्वभाव असतात आणि प्रत्येकाच्या स्वभावाला धरून वागावं लागतं. विवेक आणि चातुर्य हे बरे ओखटे सर्व साहून घ्यावे या समर्थांच्या युक्तीनुसार सतत कसरत करून तोल मारावा लागतो. यासाठी समासाचे या खूपच महत्व आहे. प्रत्येक क्षेत्रात याची उपयुक्तता जाणवते. ज्या व्यक्तीला ब्रह्मज्ञानाचा आनंद प्राप्त झाला आहे त्यांनी ब्रह्मानंदात लीन न होता जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. तर ह्या त्यांच्या दैन्य अवस्थेतून समाजाला बाहेर काढायचंय. कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची फौज उभी करणं हे महंताचं कार्य आहे. त्याचबरोबर समुदायात न अडकून पडता सर्व गोष्टींचा अखंड एकांत देखील केला पाहिजे. श्री समर्थांच्या बाबतीत ते पूर्णतः सत्य आहे. दास डोंगरी राहतो यात्रा देवाची पाहतो. बऱ्याच वेळा असं एकांतात राहिलं नाही आणि सतत लोकांच्यात राहिलं, मेळाव्यात राहिलं तर स्वार्थ, दंभ, लोभ हे अवगुण वाढीस लागतात, उपाधी लागते आणि त्यामुळं भल्या भल्या लोकांचं आपल्याला उदाहरण माहिती असतं की प्रपंचाचा त्यांचा कधी परमार्थ होतो हे त्यांना सुद्धा त्या व्यक्तीला सुद्धा समजत नाही. यासाठी समर्थ अखंड चालना हा शब्द वापरतात. त्याचबरोबर एकांतात नवीन कल्पना पण सुचतात. काही समस्या, संकट आली तर त्याच्यावर उपाय सापडतात आणि स्वतःचा अभ्यास आणि आत्मचिंतन होतं. समर्थ येथे व्यापाराचे उदाहरण फार छान देतात. व्यापारी दिवाळखोर का बरं होतो तर याला कारण तो हिशोब पाहत नाही, आपला नफा तोटा समजून घेत नाही. सामान्य माणूस देखील आपल्या प्रपंचात ढिसाळ राहिला तर एक गमतीशीर म्हण आहे, उलथा पसा आणि पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा. अविचारी भोंगळ कारभार समर्थांना अजिबात मान्य नाही. सावध पण सर्व विषयी हे त्यांचे ठासून सांगणं आहे. एक मिरासी साधती, एक सिंध्या गवती. व्यापकपणाची स्थिती ऐसी आहे. मिरासी म्हणजे परंपरागत हक्क. जरी एखाद्या राजकुमाराला राज्य मिळालं आणि ते चालवण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ नसेल तर डोळ्यात देखत जे कर्तृत्वानं मिळवलेलं असतं वडिलोपार्जित ते स्वतः कर्तृत्व न सांभाळता आल्याने आणि स्वतः वेगळं कर्तृत्व न गाजवता आल्यानं हे वैभव धुळीस मिळतं. आळशी आणि मूर्ख लोकांचं डोळ्यात देखत भिकेला लागलेली आपण अनेक उदाहरणं पाहतो. घरी कामधेनू, पुढे ताक मागे अशी अवस्था येते. अखंड सावधानता, कार्यतत्परता, सतत जागृत असलं तरच कार्य यशस्वी होतं. सतत जर लोकांची जवळीक साधली तर आपला वचक बसत नाही. अतिपरिचयात अवज्ञा, म्हणून त्यांच्यातलेच आपण एक आहोत असंच महंताने वाटून दिलं पाहिजे, पण थोडं अंतर ठेवणं सुद्धा आवश्यक असतं. इथं मला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण फार आठवतं. शिवाजी महाराज लहानपणापासून मावळ्यांच्यात लहानाचे मोठे झाले. त्यांनी त्यांचे गुण हेरले, आत्मसात केले. त्यांच्यातील दुर्गुणांचा त्यांनी त्याग केला. स्वतः ते अवलंबले नाहीत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्वतः गुणगाहकतेने जीवाला जीव देणारे मावळे मिळवले आणि स्वराज्य स्थापन केले. आणि हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असा निस्पृहपणा देखील त्यांना अंगी बाळगला. अर्थात श्री समर्थांसारखे सद्गुरू त्यांना लाभले म्हणून श्री समर्थ शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी असे म्हणतात. चातुर्य, विवेक, प्रयत्न, अखंड सावधानता, कार्यतत्परता ही समर्थांची पंचसूत्री आहे.
म्हणून आळसाला थारा देऊ नये. आळसे कार्यभाग नास. महंताने नेत्याने काहीतरी उपासना नित्यनेम कोणी सतत करावी आणि सातत्याने इतर लोकांना देखील त्याच्यामध्ये गुंतवून ठेवावं. रिकामं डोकं सैतानाचं घर ही म्हण अक्षरशः खरी आहे. समाजातील दुर्गुणी माणसांचा देखील कार्यासाठी वापर करता यावा यासाठी ते सांगतात, चोर भांडारी करावा, घसरताच सांभाळावा, गोवा मूर्खपणाचा काढावा हळूहळू. अशा वेळी स्वतः सावध असले पाहिजे. त्यांच्याकडून झालेली चूक साम दाम दंड भेद क्षमा या न्यायाने सुधारणा करून घेतली पाहिजे. त्यांचे दुर्गुण वाईट खोड्या हळूहळू घालवून टाकाव्यात. युक्ती प्रयुक्ती प्रेमाने धीराने योजून सर्वांना सांभाळून घेऊन कार्याला लावावे. दुराचारी भांडखोर वितंडवादी व्यक्तींना त्यांच्यासारखीच व्यक्ती आणून गाठून द्यावी. आपण मात्र काहीच केले नाही आणि एकदम साधेपणाने राहावे व वेडेपणाचे सोंग घ्यावे. वेश असावा बावळा, अंगी नाना कळा. स्वतःच्या चातुर्याने अनेक कार्य करावीत. महंतांचे नेत्यांचे कार्य पाहून इतरांना देखील प्रेरणा मिळून ते देखील स्फुरण पावतील असं वाटावं. की ज्याप्रमाणे एखादं सैन्य बघितल्यानंतर जसे शूरांचे बाहू स्फुरण पावतात, त्याच प्रकारे कार्यकर्त्यांना देखील महंताकडे पाहून किंवा नेत्याकडे पाहून असं वाटलं पाहिजे की आपला नेता एवढं कार्य करतो तर आपणही त्याच पद्धतीचं कार्य केलं पाहिजे. कोणतेही कार्य स्वतः लक्ष घातल्याशिवाय होत नाही. जो दुसऱ्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला. ही ओवी प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि अनुभवाची नित्य नियमाने येणारी आहे. या साध्या साध्या गोष्टी जो दुसऱ्याला गृहीत धरतो आणि त्याच्यावरच सगळं अवलंबून राहतो, त्याचे कोणतेही काम नीट होत नाही. हे आपल्या रोजच्या अनुभवाला येतं. पदोपदी त्रास कटकटी निर्माण होतात. काम करणे जितके महत्वाचं आहे तितकंच इतरांकडून ते करून घेणं हे देखील कौशल्याचं आहे. ही माझी आजी म्हणायची, एक वेळ काम करणं सोपं आहे पण दुसऱ्यांकडनं करून घेणं खूप अवघड आहे. योजकस्य तत्र दुर्लभा. तसं निरनिराळ्या माणसांचे गुण आपण समजून घेणं आणि त्याप्रमाणे त्याला कार्य वाटून देणं हे अतिशय दुर्लभ असं काम आहे. असं दुर्लभ योजक व्हावं असं समर्थांचं म्हणणं आहे. खळ दुष्ट चांडाळ कुकर्मी अर्थात गुंड प्रवृत्तीच्या लोकांना देखील आपल्या कार्यात सामावून घ्यावे. मला इथे इतिहासातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांची आठवण येते. त्यांनी आपल्या कार्यामध्ये पठाण रामोशी यांना सामावून घेतलं होतं. त्यावेळी त्यांनी वचन चिठ्ठ्या तयार करून इंग्रज धार्जिण्या देशद्रोही श्रीमंतांच्या घरावर धाडी घातल्या. त्यांची संपत्ती ताब्यात घेतली आणि हिशेब ठेवून तुमचे पैसे आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यावर परत देऊ असं वचन चिठ्ठीवर लिहून देत असत. दौलतराव रामोशी हे वासुदेव बळवंत फडक्यांचे उजवे हात होते. त्यांचे हल्ले इतके भयानक होते की इंग्रज सरकारची झोप उडाली होती. खळ दुष्ट दुर्जन कुकर्मी माणसे जन्मजात तशी नसतात. त्यांच्यावरील प्रसंग परिस्थिती काही कारणांनी त्यामुळे ती तशी घडतात. त्यांच्यावर तो शिक्का मारून त्यांना कायमचं बाजूला करू नये. एकदा निसर्ग म्हणजे साधू संत जे असतात ते सगळ्यांना कसे सांभाळून घेतात त्याचं उदाहरण म्हणजे निसर्गदत्त महाराजांचं आहे. त्यांनी निसर्गदत्त महाराजांना एकदा प्रश्न विचारला होता. त्यांना असं विचारलं की खळ निंदक दुष्ट क्रूर माणसांना पाहिलं की तुम्हाला काय वाटतं? तर ते म्हणाले, ते लोक म्हणजे मीच आहेत असं मला वाटतं. आपण हे ऐकल्यानंतर आपल्याला धक्काच बसतो. साधू संत इतके निर्मळ मनाचे असतात, क्षमाशील असतात, म्हणूनच दुर्जनाशी मिळवली जाती ते हे साधूजन. संत तुकाराम देखील म्हणतात की मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू जैसे. म्हणजे त्यांना तारतम्य असतं की दुष्टांचा बिमोड कसा करायचा आणि जर क्षमाशीलतेनं त्यांना सांभाळून सुद्धा कसं घ्यायचं. खळ दुर्जनांवर धाक असला पाहिजे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या भीती ही कुणाला सगळ्यांना असतेच. जर महंतच जर त्यांना भिला तर मग त्याचा कोणावर कोणाचा धाक राहील. म्हणून काय करावं तर दुर्जनांवर आपल्या कार्यकर्तृत्वानं धाक ठेवावा, नाहीतर कोणतंही कार्य होणार नाही. स्वतः निर्भय असलं पाहिजे. ग्रामण्य म्हणजे दुष्ट, जिथं आपण म्हणतो गाव तिथं उकिरडा असणारच. तिथं प्रत्येक गावामध्ये दुष्ट असतातच. आपण सर्व संतांची जर चरित्र पाहिली तर प्रत्येक संतांना
अशा दुष्ट माणसांकडून खूप त्रास झालेला आहे. पण त्यांनी आपल्या वागणुकीनं त्यांचा बिमोड केलेला आहे. ग्रामण्य, दुष्टांचे डाव कौशल्याने उधळून लावले गेले पाहिजेत. सर्वांना सांभाळून घेता येणं हा समर्थ विचार हाच विचार समर्थ सांगतात. दुर्जन प्राणी समजावा, परी तो प्रकट न करावा. सज्जना परी आळवावा महत्व देऊन. जर दुष्ट माणसांचा पोभाटा दुष्टपणाचा केला किंवा त्यांच्या अवगुणांचा जर सगळीकडे आपण पसारा केला, तर काय होतं, तर तो अधिकच त्रास देतो. कारण तो असं म्हणतो, की मला नाहीतरी असंच म्हणतात, तर मी असाच आहे. यासाठी त्याला शक्यतो अंजरून गोंधळून घ्यावं, त्याला महत्व द्यावं आणि शेवटी त्याच्यातला दुष्टपणा हळू नाहीसा करावा. त्याचा पूर्ण बिमोड करावा. त्याला गप्प कसे करावे, हे सर्व धूर्तपणाने राजकारण करावे. खरंच आज हा राजकारण आणि नेतृत्व हा शब्द कसा झाला आहे, तर बदनाम झालेला आहे. नेता म्हणजे समाजाला पुढे नेणारा. आचार्य अत्रे असं म्हणतात, की विद्यार्थ्यांनी जर चुका केल्या तर त्या लालशाहीने दाखवता येतात. पण नेतृत्व करणाऱ्यांनी केलेल्या चुका ह्या रक्तरंजित क्रांती किंवा रक्ताचे पाठ वाहवतात. हे इतिहासाने वेळोवेळी आपल्याला दाखवून दिले आहे. म्हणून समर्थांनीच राजकारण निरूपा म्हणजे दोन्ही राजकारण निरूपणामध्ये नेतृत्व कसं असावं, आदर्श कार्यकर्ता कसा असावा, नेता कसा असावा, शास्त्रा कसा असावा ह्याचे मार्गदर्शन केले आहे. पुढील समासात त्यांनी विवेक लक्षण सांगितले आहे. कोणतेही कार्य चातुर्य, विवेक आणि प्रयत्न धूर्तपणानंच यशस्वी होत असतं. आपण वैयक्तिक जीवनात याचा दीपस्तंभ म्हणून उपयोग करायची संधी आणि बुद्धी समर्थांनी, श्री गुरूंनी आपणास द्यावी, अशी मी श्रीचरणी प्रार्थना करून मी माझे चिंतन पूर्ण करते. झालेली सेवा श्री गुरूंच्या चरणी समर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ. उर्मिलाताई, नेहमीसारखं तुमचं चिंतन अगदी व्यवस्थित छान झालं चिंतन तुमचं. खरंय, तुम्ही म्हणता तसं सुरुवातीला म्हणालात तसं बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असं आचरण समर्थांचं होतं आणि त्यामुळेच तर अजूनपर्यंत आजतागायत आपण समर्थांच्या विचाराची कास धरून कित्येक नवीन नेतृत्व देखील तयार होतंय. त्यांचे विचार आज देखील मार्गदर्शक ठरतात. नेतृत्व कसं असावं यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे उदाहरण दिलं, अतिशय समर्पक आणि या समासासाठी तर अगदी परफेक्ट म्हणावं असं उदाहरण होतं. इतरही अनेक जे पैलू तुम्ही सांगितले आणि सगळे विस्तृतपणे सांगितलेत, त्याच्यासाठी जी उदाहरणं दिलीत, वासुदेव बळवंत फडके म्हणा, निसर्गदत्त महाराज म्हणा, या उदाहरणांमधनं ते निरनिराळे पैलू देखील अगदी सहजतेने उलगडले गेले. छान झालं तुमचं चिंतन. यानंतरचा जो आजच्या अभ्यासाचा आपला दुसरा समास आहे, तो या दशकातला शेवटचा समास विवेक लक्षणाचा. समर्थांचा महंत म्हणजे अतिशय संन्यस्त, श्री शंकराचार्यांना अपेक्षित असलेला संन्यासी, ज्याच्या अंगी खरे वैराग्य विलसते. त्याची निष्ठा पूर्णपणे ईश्वराला वाहिलेली असते. ज्ञान, उपासना, आत्मज्ञान आणि त्याग सामर्थ्य या 4 अंगांनी त्याचे जीवन संपन्न असते. त्याच्या आदर्श वागण्याच्या प्रभावामुळे कितीतरी लोकांच्या जीवनाला सुंदर वळण लागून त्यांचे कल्याण होते. या समासावरचं जे आज चिंतन सादर करणार आहे, ती डॉक्टर काकांची अनुग्रहित असलेली आपली यंग साधक डॉक्टर पूजा अवसरे. मी पूजाला विनंती करते की तिने सुरुवात करावी. पूजा. अतिताई, आवाज येतोय माझा? हो हो. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय अलकाताई आणि माधुरीताईंना साष्टांग नमस्कार करते. तुम्हा सर्वांना सविनय अभिवादन. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करून विषय मांडण्याचा प्रयत्न करते. आजचा विषय आहे दशक 19 समास 10 विवेकलक्षण निरूपण. समाजाचे जेव्हा नेतृत्व करण्याचा व लोकांना उपदेश करण्याचा अधिकार प्राप्त करून घेतलेल्या
निस्पृह साधनी महंताची विवेक लक्षणे श्री समर्थ या समासात वर्णन करतात. व्यक्तिगत पारमार्थिक विकास करून परिपक्व झालेली व्यक्ती आणि त्याची समाजात वावरताना असलेली भूमिका काय ही आपण आत्ता पाहूया आणि त्याबरोबरीने आपल्या साधनेतही त्याचा कशा प्रकारे विचार करू शकतो हेही आपण थोडक्यात बघूया. महंत हा सामान्य माणसांमधूनच तयार होतो. तर त्याचे मार्गदर्शन शिकवण ह्या अखंड दशकातूनच केलाय, पण मार्गदर्शन समर्थ करतात. आणि पुढे ते कशा प्रकारे त्या जसं आरतीताई म्हणाल्या की समाजाला कसं म्हणजे त्याचे ब्रह्मस्वरूप असूनही किंवा लक्षणं त्याची कशी असतात, विवेकाने तो कसं लोकांना चांगले गुण शिकवतो ते आपण पाहूया. आता समाजात 3 अंग असतात समाजाचे. एक पहिला म्हणजे मूल्य, कुठली मूल्य आहेत आणि ते मूल्यांना जगणार, दुसरं म्हणजे मूल्यांना जगणारा लोकसमूह किंवा सामाजिक संस्था म्हणूया त्याला, आणि तिसरं म्हणजे व्यक्ती, त्यातले व्यक्ती. तर श्री समर्थांची लोकसंग्रहाचे स्वरूप जर पाहता ते खूप व्यापक आहे, सूक्ष्म पण आहे आणि पारमार्थिक आहे, मूळ पारमार्थिक आहे. तर ओवी क्रमांक 10 मध्ये कोडी विकडी हा शब्द आलाय. म्हणजे समाजात जे सामान्य माणसं आपण आहोत ते धर्म, परमार्थ व साधना या विषयांबद्दल त्यांचा गोंधळ असतो. प्रपंचाला कायम आपण चिकटलेले असतो आणि प्रपंचात मन हेलकावे खात असताना भगवंताकडे म्हणजे उपासनेमध्ये गुंतवून ठेवून प्रपंच नेटका करण्याचे सामर्थ्य अंगी नसते. तर आता त्यांना कसं इथे वळवायचं किंवा असं वातावरण कसं तयार करू शकतो, तर ते सामुदायिक उपासना म्हणा, निरूपण म्हणा, कीर्तन, संत संगती यामधून भजन कीर्तन यामधून ते वातावरण निर्माण होतं आणि ह्या माणसांना मग त्यातून मार्गदर्शन मिळतं. पण ह्या माणसांना एकत्रित आणणं म्हणजे सामान्य माणसांना, स्त्री पुरुषांना एकत्रित आणण्यासाठी एक अत्यंत निस्पृह, विरक्त, विवेकी, बुद्धिमान, धैर्यवान पण भगवंताच्या निर्मळ प्रेमाने भरलेल्या व्यक्तीची गरज असते. असा व्यक्ती जो जनसेवेचा आणि निर्विकल्प उपासनेचा समाजाला आदर्श असतो. आपण एखादं सर्टिफिकेशन करतो तर सर्टिफिकेशन कोर्सेस असतात, तर ते आपण चांगल्या इन्स्टिट्यूटमधून किंवा एक सर्टिफाईड इन्स्टिट्यूटमधून करतो. का करतो, तर आपल्याला माहिती असतं की इथून आपल्याला बरोबर मार्गदर्शन मिळेल. तर समर्थांचा महंत असाच हा सर्टिफाईड आहे, मात्र काही डॉक्युमेंटेशन नसलं तरी त्याच्या वागण्याने किंवा विचारांची जी त्याची पक्की घडी बसलेली असते त्याच्यावरून तो एक सर्टिफाईड महंतच आहे खरं म्हणजे. अखंड पाहणे विवेक सावधा पुढे अविवेक येईल कैचा. आता ही जी विचारांची घडी आहे किंवा विवेक जो आहे, अखंड पाहणे विवेक, हे कशी बसली आहे त्या महंताची, तर ओवी क्रमांक 1 ते 4 मध्ये समर्थ 2 प्रकारे सांगतात. एक व्यक्तिगत पारमार्थिक विकास आणि दुसरं म्हणजे त्याचबरोबरीने समाजालाही तशाच पद्धतीने विचार करण्याला कसं प्रवृत्त करू शकतो, तर ते 1 ते 4 ओवी क्रमांकामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यात काय समर्थ सांगतात, शास्त्राधारे किंवा गुण ऐश्वर्य संपन्न जे सगुण साकार ईश्वराचे गुणानुवाद आहेत त्याचं सतत श्रवण करून त्यावर मनन चिंतन म्हणजेच चालना, याने मनाची जी धारणा पक्की बनते आणि आत्मानात्मा किंवा सारासार, शाश्वत काय अशाश्वत काय असा विवेक आहे तो उदयास येतो. मग भगवंताशी ऐक्य साधणाऱ्या भक्ती मार्गाचे जे स्पष्ट स्वरूप आहे ते समजून येतं ह्या सगळ्या चिंतनाने आणि सगुण निर्गुण उपासनेची रहस्य उलगडतात. आत्मज्ञानाविषयी विचार जो आहे तो स्थिर होतो. ही प्रक्रिया जी असते ती महंताने अनुभवल्यामुळे तो समाजालाही तसेच मार्गदर्शन करतो. त्याच्या बैठकीत किंवा त्याच्या तो जे समाजाशी त्याचं घेवाणदेवाण असतं ते ह्या प्रकारेच असतं. म्हणजे आपण करावे करवावे, आपण विवरावे विवरवावे, आपण धरावे धरवावे भजन मार्गासी. त्याला जो आनंदानुभव असतो तोच इतर लोकांना मिळावा हे मवाळू संत असतात.
ह्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात. लोक सुखी असावे व भगवंताच्या उपासनेला लागावे एवढीच प्रेरणा त्याच्या सर्व कर्मांच्या मागे असते. अनेक प्रकारची स्वभावाची माणसे असतात. त्या माणसांना तो एकत्र ठेवतो. म्हणजेच परांतरासी राखणे सर्व काळ हा अर्थ होतो इथे. त्यांना सांभाळून घेऊन त्यांना प्रेमाने शहाणे करून सोडतो. त्याच्यामध्ये समर्थ म्हणतात, जितुके काही आपणासी ठावे तितुके हळूहळू शिकवावे शहाणे करूनी सोडावे बहुत जन. समर्थांनी 1100 मठांची स्थापना केली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे अनेक सगळे मठाधिपती नियुक्त केले. उद्धव स्वामी आहेत, दिनकर स्वामी आहेत, भीमस्वामी थंजावूर मठाचे होते मठाधिपती, वेणाबाई होत्या, कल्याण स्वामी, असे अनेक मठ जे 1100 मठ स्थापना केली. त्याच्यामध्ये किती मोठं कार्य आहे समर्थांचं की प्रत्येक ठिकाणी अशीच चर्चा प्रत्येक म्हणजे माणसांचे जी प्रपंचाची किंवा परमार्थाविषयीचे मार्गदर्शन करत असतील तर एक चांगला समाज घडवण्यामागे किती मोठा त्यांचं म्हणजे म्हणू शकतो एक दृष्टी होती त्या पद्धतीने. तसंच परमपूज्य डॉक्टर काकांचंही आता बघितलं तर ठिकठिकाणी म्हणजे वेदांत मठच म्हणू शकतो आपण भारताबाहेरही कशा प्रकारे त्यांचं कार्य सुरू आहे. अनेक महंत त्यांनी घडवलेले आहेत. आपल्याला मार्गदर्शन मिळतोय ह्या प्लॅटफॉर्मवरती ऑनलाईन जरी म्हणजे त्या हिशोबाने. सो हे पण एका प्रकारे जे हे कार्य सुरू आहे हे महंतांचीच लक्षणं आहेत, त्यांनी घडवलेली आहेत. तर हे जे महंत आहेत त्यांना हे कसं शक्य आहे तर त्यांचा सतत देहाचा अभ्यास सुरू आहे. आता हे वाचताना आधी मला कळलं नाही. जेव्हा मी चिंतनिकेत काकांचं वाचलं त्यांनी इतकं छान पद्धतीने दिलंय. देहाचा अभ्यास समर्थांनी लिहिलंय, देहाचा अभ्यास बुडाला म्हणजे महंत बुडाला. आता देहाचा अभ्यास म्हणजे परमपूज्य डॉक्टर काकांनी काय सांगितलंय तर 3 प्रकारचा देहाचा अभ्यास. वेदांताच्या दृष्टीने म्हणजे देहामध्ये देही जो राहतो ज्याला जीव म्हणतो त्या जीवाचे ब्रह्मांडाच्या देहामधील व्यापक चैतन्याशी असलेल्या ऐक्याचा अभ्यास. त्याच्याने आपल्याला म्हणजे आपली दृष्टी एक वेगळ्या ह्यानी सारासार विचार. आता पुढचं बघूया मग सांगते ते. दुसरं म्हणजे व्यावहारिक अर्थाने कार्यामध्ये जी माणसं आपण लोकसंग्रह होतो त्या लोकांचा अभ्यास, त्यांनी लोकसंग्रह होतो. आणि भक्तीच्या दृष्टीने सगुण साकार देहातील रामाची उपासना. तर ह्या तिन्हीही देहांचा जो अभ्यास आहे त्याच्यानी तुमचा आपला आत्मानात्मा विवेक किंवा सार काय असार काय, कशात गुंतवणूक झाली पाहिजे का, कशा पद्धतीने आपला अभ्यास कुठल्या दिशेने जायला पाहिजे, किंवा लोकांकडून जसं व्यावहारिक ह्याच्यामध्ये लोकसंग्रह करतोय त्या प्रत्येक माणसाचा चांगला काय त्याचे स्ट्रेंथ्स आहेत ते धरून कसं कार्य वाढवू शकतो न दुखवता, माणसांची मने राखून सगळं त्या हिशोबाने त्याचा ह्या तिन्हीही देहांचा अभ्यास जर सुटला तर महंती चालत नाही असे हा मर्म आहे. तो महंताला ठाऊक असतो किंबहुना म्हणूनच तो कार्य करू शकतो. हे सगळे कार्य जे चालू आहे, व्याप मांडलेला आहे तो जगदीशाचा आहे हे त्याला पक्क माहीत असतं. आणि हा विवेक असल्यामुळे तो उपाधीत अडकत नाही, उपाधीला कंटाळत नाही. मात्र कार्य जे हे व्याप मांडलेलं आहे त्यापासून तो अलिप्त राहतो. तर शारीरिक कष्टाशिवाय नावलौकिक नाही. कष्टाने कार्य केल्याशिवाय काहीच मिळत नाही. जे होते ते ईश्वरीय योजना असते. कोणा वाचून ऍक्च्युली ते काही अडत नसतं, ते जसं ठरलेलं आहे त्याच पद्धतीने होतं. पण त्याबरोबरीने ह्याचा अर्थ हे नाही होत की प्रयत्न सोडून द्यावा. प्रयत्न हा पूर्णपणे विचार करून सगळं आखून म्हणजे प्लॅन अँड देन ऍक्ट अपॉन इट असं करून ते धैर्याने कार्य पुढे नेणं गरजेचं आहे. म्हणजे हा संसार जरी स्वरूपतः मिथ्या असला तरीही व्यावहारिक सत्तेत तो आहे, म्हणजे तो जाणवतोय, तो भासतोय. तर त्याला नीट नेटका किंवा न्याय नीती धर्म यांच्या आधारानेच वैभव संपन्न करायला हवा. असा संसार असताना आसक्ती जी आहे ती हळूहळू क्रमाक्रमाने कमी होत जाते. आणि
न्याय नीती धर्माने वागण्यासाठी परत विवेकाची गरज आहे. ती विवेक कशी तर ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विच धातूपासून विवेक शब्द आलाय. सो मी हे फार शुअर नाहीये, पण तरी म्हणजे असं विचार आला की इंग्रजीतही आपण विच म्हणतो, WHICH, म्हणजे विच वन टू सिलेक्ट ऍक्च्युली. तर त्यासाठी पण जो म्हणजे धैर्य लागतं कुठलीही गोष्ट निवडताना. एक बुद्धी लागते, बुद्धिमान म्हणतात त्याला, गीतेतही याचं वर्णन दिलेलं आहे. तर तेव्हा विचार जे असा बुद्धिमान किंवा धैर्यवान मनुष्य असतो त्याला हे विचार किंवा मतं जे असतात, अनेक मतं, ते समजतात. पुन्हा 1 ते 4 ओवीमध्ये आलो तर विचार केला त्याचा तर परत त्याचीच चालना होते, धारणा होते आणि वैयक्तिक पारमार्थिक प्रगतीही होत जाते. साधनेच्या दृष्टीने आपण कसं पाहायला पाहिजे या समासाला, तर परत सामान्य माणसांमधूनच एक महंत तयार होतो. तर प्रत्येक माणसामध्ये ती कॅपॅसिटी आहे. तर पहिलं म्हणजे देहाचा अभ्यास जो महत्वाचा आहे तो पहिलं करून आपल्या ज्या आजूबाजूला, आता एखादं आपण नोकरी करतोय कुठे किंवा तुमचा काही व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एखादी टीम बघताय, तर त्या टीम मेंबर्सचाही आपण अभ्यास करू शकतो. एक त्यांना जोडून ठेवणं हे फार महत्वाचं हल्ली खूप बघते. म्हणजे आता जसं माझ्या ऑफिसमध्ये थोडं अट्रिजन आपण म्हणतो किंवा लोक सोडून जातात. बरेच वेळा त्यांचं कारण हेच असतं की मेन रिझन जे आयडेंटिफाय झालंय ते बॉस इज नॉट गुड. तर कशा पद्धतीने आपण एक तिथेही लोकसंग्रहच आहे एका पद्धतीने. कुटुंब म्हणा, प्रत्येक माणसाला जाणून घेऊन थोडंसं त्यांच्या कलेनी घेऊन, किंवा मित्रपरिवार आहे, परत तीच फिलॉसॉफी किंवा तीच थिअरी, हीच मूल्ये कामी येतात. तर त्याबरोबरीने वेदांत श्रवण आहे, मनन चिंतन आहे, त्याचा विचार स्थिर करण्याचा प्रयत्न करत राहायचा आणि कसा विवेक आपला प्रत्येक एक सिच्युएशनमध्ये वाढवता येईल, अलिप्तता कशी त्याच्यानी हळूहळू कसा प्रसंग आला त्याप्रमाणे कसं आपण स्वतःला तिथून लांब ठेवू शकतो, कुठल्या उपाधीत अडकू नये, हे सगळं लीड बाय एक्झाम्पल इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे आपण सगळ्या परमपूज्य डॉक्टर काका आहेतच आपल्या समोर. आणि आळस कुठल्याही गोष्टीत न करता प्रयत्नशील असावं. विवेक करण्याची जी ही लागवड आहे ती करत राहण्याचा प्रयत्न करून एक प्रपंच परमार्थ, अध्यात्म व्यवहार आणि उपासना उपकार ह्याच्यामध्ये समतोल आपला वाढो, हेच एवढंच काकांपुढे प्रार्थना करते आणि माझं थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय. चुका असतील त्या प्लीज सांगा. जय जय रघुवीर समर्थ. पूजा, अगदी व्यवस्थित सगळ्या समासाचा आढावा घेतलास डॉक्टर काकांच्या चिंतनिकेच्या आधाराने. तर ते मधले मुद्दे खूप छान पद्धतीने तू पण समजावून सांगितले. गोंधळलेला समाज असतो त्याला दिशा दाखवणारा महंत, त्याचा कसा व्यक्तिगत, सामाजिक आणि पारमार्थिक अशा तिन्ही पातळ्यांवर त्यांनी कसं वागावं हे तू व्यवस्थित सगळ्या समासाच्या आधाराने समजावून सांगत गेलीस. आणि तू म्हणालीस तसं डॉक्टर काका खरंच याचं किती उत्तम उदाहरण आहे. किती लोक त्यांनी तयार केलेत आणि आज आपल्याला खरंच त्यांच्यामुळे आज आपण जे काही थोडंफार याच्यात आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय ते या सगळ्या लोकांमुळेच आपण आज काहीतरी समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहोत. आणि तू म्हणालीस तसं की आपल्याला नेहमी आचार्य सांगतच असतात की हे सगळं नुसतंच वाचायचं नाही, हे आपल्याला लावून घ्यायचंय आणि ते कशा पद्धतीने करता येईल हेही तू थोडक्यात सांगितलंस. एकंदरीत छान अभ्यासपूर्ण असं विवेचन केलं समासाचं. या दोन्ही समासांवर आपले आचार्य आता आपल्याला आणखीन मार्गदर्शन करतील. मी माधुरीताईंना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते, समर्थांना साष्टांग नमस्कार करते, आदरणीय अलकाताईंना देखील सादर नमस्कार करते आणि आपल्या सगळ्या साधक बंधू भगिनी यांना देखील विनम्र अभिवादन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया. खरं पाहिलं असता या दोन्ही समासांवरती उर्मिलाताई आपटे आणि त्याचबरोबर पूजा अवसरे या दोघींनी सुद्धा इतकं छान मार्गदर्शन केलेलं आहे, चिंतन प्रगट केलेलं आहे की
मग हे काय बोलावं हा मोठा प्रश्न कधी कधी पडतो, आणि तो आत्ता सुद्धा पडलेला आहे. पण तरी सुद्धा थोडासा विचार पाहूया समर्थांचा. हे दोन्ही समास आहेत ना, ते एकमेकांना खूप काय म्हणता येतील, तर एकमेकांना पूरक असणारे असे समास आहे असं आपल्याला लक्षात येतं. उर्मिला त्यांनी त्यांचा चौफेर अभ्यास त्यांच्या चिंतनातून तर विशेषतः प्रगट झालेला आहे, की त्यांचा ऐतिहासिक अभ्यास सुद्धा आहे, आध्यात्मिक अभ्यास सुद्धा आहे, आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं जी काही आहेत ती उदाहरणं सुद्धा उर्मिला त्यांनी आपल्याला दिलेली लक्षात येतात. आणि भाषा प्रभुत्व सुद्धा त्यांचं उत्तम अशा प्रकारचं आहे. या पूजाने सुद्धा अप्रतिम अशा प्रकारचं समास विवेचन जे आहे ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने राजकारण म्हणजे समर्थांना जे अपेक्षित आहे, तर ते राजकारण म्हणजे चातुर्यच आहे, आणि ते चातुर्य विवेकाशिवाय येऊ शकत नाही. या चातुर्य आणि विवेक या दोन्हींची एकमेकांना साथ असल्याशिवाय कुठलीही व्यक्ती जी काही आहे ती व्यक्ती समाजामध्ये मिसळू शकत नाही. समाजात राहून समाजाला बदलण्याचा जो काही थोडाफार प्रयत्न किंवा नेतृत्व तशा पद्धतीने करण्याचा जो काही भाग आहे, तर तो भाग ती व्यवस्थितरित्या पार पाडू शकणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून हे चातुर्य महंतामध्ये कशा पद्धतीने असतं याचा विचार या राजकारण निरूपणामध्ये आहे. आणि त्याचबरोबर विवेक लक्षण जो काही समास आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या महंतांनी कशा पद्धतीने आपल्या अंतःकरणामध्ये या सगळ्या गोष्टी, मला तर हे विवेक लक्षण वाचताना असं लक्षात आलं की जणू काही समर्थांनी स्वतःचं आत्मचरित्रच काही ओव्यांमध्ये समर्थ सांगतायत का काय. कारण चर्चा आशंका प्रत्युत्तरे कोण खोटे कोण खरे नाना वक्तृत्वे शास्त्राधारे नाना चर्चा. आता अशा सारख्या ज्या किंवा वैराग्याची बहुआवडी, उदास वृत्तीची गोडी, उदंड उपाधी तरी सोडी लागोच नेदी वगैरे अशा सारख्या काही ओव्या ज्या आहेत, तर त्या ओव्या समर्थांनी जणू आपल्या आत्मचरित्राच्या संदर्भातल्या सांगितलेल्या आहेत का काय असं वाटावं. इतकं या विवेक लक्षणामध्ये या ज्या ओव्या आहेत त्या आपल्याला समर्थांशी अत्यंत मिळत्या जुळत्या, त्यांच्या चरित्राशी मिळत्या जुळत्या अशा प्रकारच्या ओव्या आपल्याला पाहायला मिळतात. समर्थांनी त्या काळामध्ये कशा प्रकारचं कार्य केलेलं असेल याचा अंदाज आपल्याला या सगळ्या समासांवरून सातत्याने येत राहतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की समर्थांना अपेक्षित असलेला असा हा समाज नेता की त्या समाज नेत्याला हळूहळू चार चौघांना आपल्या बरोबर घेऊन काय करायचं आहे तर समाज बदलण्याचं कार्य जे आहे ते करायचं आहे. पण त्याच्या ते कार्य करत असताना त्याने आपलं स्वतःचं देखील सिंहावलोकन करणं अत्यंत आवश्यक आहे, की आपण कुठे चुकतो आहोत, काय करतो आहोत, काय आपलं बरोबर आहे, कोणत्या माणसांना आपण त्या ठिकाणी दुखवलेलं आहे आणि कोणत्या माणसांना आपण जवळ केलेलं आहे. तर ज्यांना दुखवलंय त्यांना पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केला पाहिजे, किंवा ज्यांना सुखावलं आहे तर त्यांना देखील आणखीन प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने कशा पद्धतीने त्यांच्याशी वागलं पाहिजे, हा सगळा विचार जो काही आहे हा सगळा विचार समर्थ या दोन्ही या समासातून किंवा आम्हाला देत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून सातत्याने कशा पद्धतीने आपला विचार असावा, कशा पद्धतीने उदंड कार्यक्षमता आपल्यामध्ये, कारण जो माणूस एकदा बोलता बोलता आपले मामासाहेब गांगल एकदा आमच्या इथे आले होते, आणि त्यावेळेस सगळ्यांना माहिती आहे तर अलकाताईंकडनं आपण त्यांचं चरित्र सुद्धा ऐकलेलं आहे. तर मामासाहेब एकदा बोलता बोलता म्हणाले होते की जो 2 कामं करू शकतो ना त्याला 10 कामं करणं काही फारसं कठीण नाही, पण जो एकही काम करू शकत नाही त्याच्याकडनं ते एवढं एक काम सुद्धा करून घेणं फारच कठीण जातं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अखंड कामाची लगबग हे जे काही समर्थांचं वैशिष्ट्य आहे, आणि समर्थांनी स्वतः तसं केलेलं आहे, आणि अनेक लोकांकडनं तशा पद्धतीने अखंड कामाची लगबग, रिकामा जाऊन नेदी एक क्षण असं जे काही म्हणतायत समर्थ, तर तशा पद्धतीने की कुठे कोणाला कसं वागवावं, कशा पद्धतीने प्रत्येकाकडे कोणाची क्षमता किती आहे, कोण ते काम व्यवस्थितरित्या करू शकतो किंवा त्याला ते करता येऊ शकेल, किंवा त्याला ते काम दिलं तर त्याचे हळूहळू अवगुण कसे कमी होतील. म्हणजे या सगळ्या दृष्टीने विचार करून काही लोकांत काही एकांत हे जे काही समर्थांचं धोरण आहे, तर हे समर्थांचं धोरण या समाज नेत्याला असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि असं जर का त्याच्याजवळ ते धोरण असेल तरच खऱ्या अर्थाने
तो समाजामध्ये कार्य करू शकतो आणि स्वतः ते करून इतरांकडनं करवून घेणं हे जे काही आहे हे सुद्धा त्याला जमू शकतं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हे दोन्ही समाज जर का आपण बघितले तर फार महत्वाचे ठरतात. मला समर्थांची 6 मकार या ठिकाणी सांगावेसे वाटतात. हे समर्थांचे जे 6 मकार आहेत आणि ते 6 मकार म्हणजे कोणते, तर समर्थांनी सगळ्यात पहिल्यांदा मनाला अत्यंत काय केलेलं आहे तर बोध दिलेला आहे. आणि मन कसं पाहिजे, तर मन कणखर पाहिजे. लेचपेच असून चालत नाही. थोडस कोणी तरी याच्याजवळ जो समाज नेता आहे, थोडक्यात महंत आहे, तर त्याच्याजवळ त्याचं मन जे आहे ते कसं असलं पाहिजे, तर ते कणखर असलं पाहिजे आणि त्याला 10 ठिकाणी हिंडायचंय. कारण याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलंच आहे या विवेक लक्षणामध्ये सुद्धा की धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला, नाना बुद्धी शक्ताला म्हणून शिकवाव्या. तर अशी ही तो 4 ठिकाणी हिंडणार आहे. 4 ठिकाणचं पाणी पचवण्याची सुद्धा क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. कुठे काही खावं लागेल, कुठे काही कसंही राहावं लागेल. आणि या दृष्टिकोनातून म्हणून सुरुवातीला पहिलं त्यांनी सांगितलं की संवेदनशील मन असणं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होण्याची ही क्षमता संवेदनशील मनाने होऊ शकते. आणि कणखर मन जे आहे तर कुठल्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची जे काही धारिष्ट लागतं ते धारिष्ट सुद्धा त्या मनाजवळ असलं पाहिजे. म्हणून मन हे पहिलं मकार समर्थ सांगतात. दुसरं मकार सांगतात की मनगट, की मनगटामध्ये काय असली पाहिजे, तर ताकद असली पाहिजे, प्रतिकार करण्याची शक्ती असली पाहिजे. आणि म्हणून ते मनगट बलवान व्हावं यासाठी समर्थांनी स्वतः काय केलंय, तर स्वतः कितीतरी सूर्यनमस्कार स्वतः समर्थ घालायचे, दंड बैठका घालायचे. आणि म्हणून त्यांच्या सगळ्या शिष्यांना, त्यांच्या सगळ्या अनुयायांना समर्थांनी काय सांगितलं होतं, तर सूर्यनमस्कार घातले पाहिजेत. म्हणजे मनगटामध्ये प्रतिकार करण्याची ताकद जी काही आहे ती ताकद सुद्धा त्याच्यामध्ये असली पाहिजे. तिसरं जे आहे तर तिसरं म्हणजे मेंदू. आपण मकार पाहतो हे समर्थांचे की मेंदू जो आहे तो मेंदू सुद्धा म्हणजेच बुद्धी जी काही आहे कशी असली पाहिजे, तर ती अत्यंत तीक्ष्ण, तरल आणि त्याचबरोबर सूक्ष्म असली पाहिजे. तर म्हटलं की ताकभार हे जे काही आपण म्हणतो की तशा पद्धतीने मग ती कशाने येईल. आणि म्हणून पुन्हा सूर्योपासना जी काही आहे ती सूर्याचं तेज आमच्या बुद्धीमध्ये आलं पाहिजे. आणि ते सूर्याची उपासना केल्याशिवाय ते तेज येणार नाही. म्हणून मेंदू सुद्धा कसा असला पाहिजे, तर अत्यंत तीक्ष्ण बुद्धिमत्ता त्याच्याजवळ असली पाहिजे. चौथा मकार जो आहे तो म्हणजे मारुती. मारुती हे त्यांनी दैवत निवडलं, कारण मारुतीची उपासना त्यांनी सातत्याने लोकांकडनं ठिकठिकाणी जे काही मठ स्थापन केलेले आहेत. 5वा मठ आपण पाहणारच आहोत. पण सुरुवात आधी आपण मारुतीची उपासना, कारण उपासनेचं बळ असल्याशिवाय काय करू शकणार नाही तर कुठल्याही प्रकारचं. कारण समर्थांचं अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारच्या 2-3 ओव्या आहेत. उपासनेचा आश्रय उपासने विण निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. आणि म्हणून उपास्य देवतेचं बळ जे आहे किंवा सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील त्याचे, परंतु भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. अशा सारख्या समर्थांच्या काही ज्या ओव्या आहेत. म्हणून त्यांनी मारुतीच्या मंदिरांची स्थापना केली आणि त्या मारुतीची उपासना लोकांकडनं स्वतः केली आणि लोकांकडनं सुद्धा करवून घेतली. आणि सांगण्याचं तात्पर्य की म्हणून उपासनेचं मोठं बळ जे आहे ते बळ पाठीशी असेल तरच कार्य व्यवस्थितरित्या चालू शकतं, अन्यथा ते व्यवस्थितरित्या चालू शकणार नाही. म्हणून मारुतीची उपासना 5वं जे आहे ते मठ आहे. आणि या अशा मठांची निर्मिती सुद्धा समर्थांनी केलेली आहे. आणि ते समर्थांनी ती निर्मिती केली मठांची कशासाठी, तर जे त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलंय की चर्चा आशंका प्रत्युत्तरे, कोण खोटे कोण खरे. म्हणजे त्या ठिकाणी त्या मठांमध्ये नेमकं काय कार्य चालत होतं, तर अशा पद्धतीने चर्चा चालत होती, संवाद साधला जात होता. युक्ती म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, प्रपंच कशा पद्धतीने केला पाहिजे की तो प्रपंचच आमचा परमार्थमय होईल. म्हणजे अशा पद्धतीनेच लोकांच्या अंतःकरणात असलेल्या शंका कुशंका ज्या काही आहेत त्या निघून गेल्या पाहिजेत आणि त्यांना खरं जे काही ज्ञान जे आहे ते खरं प्राप्त झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सातत्याने भक्ती मार्ग, विशद कळे, उपासना मार्ग, आकळे वगैरे, समर्थ ज्ञान विचार निवळे अंतर्यामी. आता हे जे काही सगळं आहे ज्ञान, भक्ती, उपासना वगैरे या सगळ्याबद्दलच्या चर्चा ज्या काही आहेत तर ते संवाद तिथे चाललेले असत.
आणि त्यामुळे त्या मठांमध्ये अशा पद्धतीने सातत्याने जो महंत असायचा, आणि मग 6वा जो आहे मकार, तो म्हणजे महंत. आणि त्या महंताला हे सगळं काही त्याला स्वतःला ते आलेलं असलं पाहिजे, त्यांनी स्वतःला ते आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि ते आत्मज्ञान प्राप्त करता करताच त्यांनी मग समाजामध्ये मिसळून समाजाला संघटन कौशल्य जे काही आहे, अप्रतिम अशा प्रकारचं समर्थांचं संघटन कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि तशाच प्रकारचं संघटन कौशल्य हे महंताजवळ सुद्धा असलं पाहिजे. त्यांनी सगळ्या प्रकारची माणसं गोळा केली पाहिजेत, आणि तशी माणसं जर का त्यांना गोळा करता आली तर त्या हळूहळू तो सगळा समाज जो आहे तो कशा पद्धतीने सुव्यवस्थित रित्या वागू शकेल, सुव्यवस्थितरित्या सगळा समाज जगू शकेल, या दृष्टिकोनातून समर्थांनी या अशा प्रकारचं हे 6 मकार तुम्हा आम्हाला सांगितलेले आहेत. आणि आज सुद्धा त्या 6 मकारांची अत्यंत आवश्यकता आहे. त्या मला एकदा डॉक्टर काकांना एकाने प्रश्न विचारला होता. आता आपला तो विषय झालाच की परमपूज्य डॉक्टर काकांनी सुद्धा कशा पद्धतीने वेदांत मठ, अर्थात प्रत्यक्ष समर्थांसारखे मठ जरी काय निर्माण केलेले नसले तरी पण एकाने प्रश्न विचारला होता डॉक्टर काकांना की जसे समर्थांनी मठ निर्माण केले किंवा गोंदवलेकर महाराजांनी मंदिरं ठिकठिकाणी स्थापन केली, तसं काही तुम्ही कार्य केलेलं दिसत नाही. तर तेव्हा डॉक्टर काकांनी जे उत्तर दिलं होतं तर ते उत्तर असं होतं की ते म्हणाले होते की मी प्रत्येक गावामध्ये जे जातो त्या प्रत्येक गावामध्ये एक तरी घर मी जिथे जिथे उतरतो तर तिथे तिथे उतरतो ते 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 घर म्हणजे काय, तर जणू काही एक मठच आहे. कारण तिथे हे अशा प्रकारची सगळी कार्य जी काही आहेत ती कार्य चाललेली आहेत. सांगण्याचं तात्पर्य की प्रत्यक्ष मठ उभारणं आवश्यकता नाही आहे, पण तशा प्रकारची कार्य मठात जी कार्य चालत होती ती कार्य आज घराघरातून आपल्याला चालताना दिसत आहेत. हे वेदांत प्रचार आणि प्रसाराचं कार्य परमपूज्य डॉक्टर काकांनी अतिशय उत्तम रीतीने केलेलं आपल्याला दिसतं. बाबासाहेब बेलसरांना सुद्धा एकदा असाच प्रश्न विचारला होता आणि त्यावेळेस बाबासाहेब बेलसरांनी सुद्धा उत्तर दिलं होतं की मी राम मंदिर बांधण्याच्या याच्यामध्ये पडलो नाही. ती तर अनेक ठिकाणी महाराजांनी काय किंवा समर्थांनी काय अशा पद्धतीने ती मंदिरं उभारलेली आहेत, पण मी आता मनामनातला राम जागवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि आज खरी गरज जी आहे ती मंदिराची पुष्कळदा आपण पाहतो की प्रत्येक मंदिराची काही ठिकाणी अशी दुरावस्था पाहायला मिळते की तिथे काही सुद्धा कार्यक्रम चाललेले नाहीत, काही सुद्धा तिथे विचारांची देवाणघेवाण नाही, काहीही नाही. आणि मग अशा म्हणजे अत्यंत उपेक्षित असलेली अशी सुद्धा मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. पण खऱ्या अर्थाने मग मनामनातला राम जागवणं जे काही आहे ते फार गरजेचं आहे. आणि ते कार्य परमपूज्य डॉक्टर काका अतिशय उत्कृष्टरित्या करताना आजही आपल्याला दिसत आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने आपण हे समर्थांचे मकार पाहून त्या अनुषंगाने राजकारण निरूपण काय किंवा विवेक लक्षण काय या दोन्ही समासांवरती थोडस चिंतन प्रगट करण्याचा प्रयत्न जो काही आहे तो केलेला आहे. आणि म्हणून सगळ्या दृष्टीने तो महंत कसा असला पाहिजे, तर त्या शक्तिशाली सुद्धा तो असला पाहिजे, बुद्धिशाली असला पाहिजे. कारण मारुतीरायांच्या मंदिराचं उभारण्याचं कारणच समर्थांचं ते होतं की मारुती भक्ती, शक्ती आणि युक्ती यांनी संपन्न आहेत. आणि मग शक्ती, युक्ती आणि भक्ती या तिन्ही गोष्टींचा मिलाफ ज्या ठिकाणी असतो तिथे कार्य उत्कृष्ट होऊ शकतं. आणि म्हणून याच दृष्टिकोनातून या दोन्ही समासांमध्ये आपण पाहिलेला आहे की हा जो काही समर्थांचा महंत आहे तो कसा आहे, तर तो अत्यंत त्या ठिकाणी कार्यशील आहे, स्वतः कार्य करतो आहे आणि लोकांकडनं सुद्धा कार्य करून घेण्याचं कार्य जे काही आहे तर ते सुद्धा त्याचं चाललेलं आहे. आणि याच दृष्टिकोनातून हे दोन्ही समास आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक ओवीवरती चिंतन करण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण सार रूपाने हे या दोन्ही समासामध्ये जे आलेलं आहे ते पाहण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी पूजानी पण केलेला आहे आणि उर्मिलाताईंनी पण केलेला आहे. त्या दोघांनाही खूप खूप धन्यवाद देते. खूप छान त्यांनी चिंतन प्रकट केलेलं आहे, त्यांचं अभिनंदन करते. आणि माझं झालेलं चिंतन जे काही मला सांगता आलं त्या संदर्भामध्ये ते मी समर्थांच्या चरणी समर्पित करते.
सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की त्यांनी जसं निसर्गदत्त महाराजांचं उदाहरण दिलं की त्यांच्या भोवती जे काही लोक होते, तर त्याच संदर्भामध्ये मला एक अच्युत महाराजांचं उदाहरण आठवलं की आमच्या इकडल्या भागामध्ये अमरावतीच्या जवळ अच्युत महाराज म्हणून होऊन गेले. त्यांच्या बाजूला सुद्धा काही आळशी गप्पा गोष्टी करणारे, थोडंफार तंबाखू किंवा बिडी यासारखे व्यसनं असणारी माणसं असायची. आणि तेव्हा मग त्यांना एकाने विचारलं की महाराज, आपल्या आजूबाजूला अशी माणसं कशी काय आहेत? तर त्यावेळेस त्यांनी जे काही उत्तर दिलेलं होतं ते उत्तर फार सुंदर अशा प्रकारचं उत्तर होतं. ते म्हणाले की ते माझ्या आजूबाजूला आहेत म्हणून एवढे तरी आहेत. ते जर का समाजात आणखीन मिसळले आणि समाजात आणखीन गेले तर ते आणखीन भलत्याच टोकाला जाऊ शकतील. आणि त्यामुळे ते माझ्या आजूबाजूला आहेत, त्यामुळे त्या थोडे फार का होईना पण काबूमध्ये आहे त्यांचं ते सगळं जे काही थोडीफार व्यसनं आहे किंवा काय गप्पा गोष्टी किंवा आळस वगैरे जो काही आहे. नाहीतर समाजात जर ही माणसं गेली तर आणखीन बाकीचा समाज बिघडवायला कारणीभूत होतील आणि म्हणून ती माझ्या आजूबाजूला आहेत, ती बरी आहेत. मला हे उदाहरण त्यावेळेस यांनी जेव्हा निसर्गदत्त महाराजांचं उदाहरण सांगितलं उर्मिला त्यांनी, तेव्हा ते सहज आठवलं म्हणून ते सांगण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा समर्थांच्या चरणी समर्पित करते, वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. माधुरीताई धन्यवाद. तुम्ही खूप सगळे आणखीन म्हणजे आधी बोलून झालं त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक मुद्दे तुम्ही, महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेत या सगळ्या याच्यात. समर्थांना अपेक्षित असलं राजकारण म्हणजे चातुर्य आणि विवेकाशिवाय ते शक्य नाही, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कार्यक्षमता, प्रयत्न आणि मुख्य म्हणजे समर्थांच्या मकारांच्या माध्यमातनं तुम्ही आणखीन कितीतरी मुद्दे सांगितले आणि हे सगळंच लक्षात घेण्यासारखं आणि नुसतं लक्षात घेण्यासारखं नाही, आचरण्यात आणण्यासारखं आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. हे म्हणजे अधोरेखितच आहे, हे झालंच पाहिजे, अध्यारूत आहे हे सगळं. खूप छान पद्धतीने तुम्ही सगळं सांगितलं. कितीतरी तुम्ही पण केवढी तरी उदाहरणं दिलीत, त्यांनी ते सगळे मुद्दे ठसत जातात मनावरती. खूप धन्यवाद माधुरीताई. मी आता अलकाताईंना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. अलकाताई. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या चरणी आणि परमपूज्य डॉक्टर काकांच्या चरणी साष्टांग वंदन. आदरणीय माधुरीताईंना साष्टांग वंदन. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आणि काही चिंतन करू. खरं खूप छान झाले. उर्मिलाताई मुळामध्ये शिक्षिका आहेत आणि त्यामुळे चौफेर अभ्यास आहे, समजावून सांगण्याची क्षमता आहे. बराच सत्संग घडलेला आहे, चिंतन आहे, लेखन चालू आहे. त्यामुळे विषयाची मांडणी उत्तम झाली. समजून सांगण्याची हातोटी शिक्षिकांची असल्यामुळे सोपं करण्याची एक त्यांची हातोटी आहे. पूजाने तिला दिलेला जो समास होता तो अतिशय छान, कारण विवेक शक्ती काय आहे ती विवेक निरूपणातून छान सांगितली. मधुरीताईंनी तर 6 मकाराच्या साहाय्याने सगळा विषय पुन्हा पेंजला, त्यामुळे आता काही सांगायचं शिल्लक नाही. तर एखादी ओवी मला असं वाटतं दोन्हीच्या हातातून एखाद्या दुसऱ्या ओवीचं मी चिंतन या ठिकाणी पूर्ण घेते. मी नाही असं नाही, पण ज्याला काही थोडं वेटेज द्यावं असं वाटेल असं आहे. राजकारण निरूपण हा आपण बघितलं तर समर्थांचं जे ध्येय आहे की महंते महंत करावे तरीच महंत म्हणवावे. स्वतः ते महंत आहेत आणि असा हा महंत जो आहे आत्मज्ञानी आहे आणि त्यांनी महान कार्य करणं अपेक्षित आहे. आणि अशा त्यांनी जे काम करणं अपेक्षित आहे ते कशा प्रकारचं काम करणं अपेक्षित आहे, जे समर्थांनी केलेलं आहे तसं त्यांनी ते करणं अपेक्षित आहे. राजकारण हा शब्द आपण बघितलं की चातुर्य या अर्थाने वापरलेला आहे. समर्थांच्या कार्याच्या बाबतीत समर्थांवरती वयाच्या 65व्या वर्षी ज्यांनी PhD केली ते आदरणीय डॉक्टर रावा चिटणीस यांनी खूप सुंदर, आणि तसंच समर्थ हृदय असणारे शंकरराव देव यांनी 1-2 विधानं केले, फार सुंदर विधान आहेत. त्या विधानामध्ये ते म्हणतात ते समर्थांच्या विचारांचे स्मरण म्हणजे भारत राष्ट्राचं जीवन आहे, तर समर्थांच्या विचारांचं विस्मरण हे भारत राष्ट्राचं मरण आहे. लक्षात येईल की समर्थांचा महंत हा नुसता बोध देणारा नाही आहे,
तर तो प्रत्यक्ष वेळप्रसंगी हातामध्ये शस्त्र घेणारा सुद्धा आहे. आणि म्हणून तो शिवबांसारखा आत्मज्ञानी आहे, राजर्षी आहे. लक्षात येईल की एकीकडे ज्ञान आहे, एकीकडे शस्त्र आणि शास्त्र दोन्ही उचलण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे ते. आणि अशा महंताला ते बोध करतात की जे स्वतः जसे समर्थ आहेत तसेच ते त्यांच्या महंताला घडवत आहेत. आणि ते करताना महंतांनी कशा प्रकारे कार्य करावं हे सांगताना, ज्याला आपण म्हणतो की आता मॅनेजमेंटचं सगळ्यात मेन थिअरी कोणती असेल तर डेलिगेशन ऑफ वर्क, कामाचं वाटप कसं केलं पाहिजे, तर ते गुणानुसार केलं पाहिजे. आणि गुणानुसार केलं असेल तर जो गुणातीत आहे त्यालाच इतरांचे गुण कोणते आहेत ते कळतात. आणि म्हणून एखादा तमोगुणी असला तरी तोही त्याज्य नाही. त्या तमोगुणाचा वापर तमोगुणी शत्रूसाठी समोरासमोर हुंब्यास हुंबा लावून द्यावा, धटाशी धट आणावा, उद्धटाशी उद्धट आणावा, हा जो विचार आहे. म्हणजे ईश्वराने कोणालाही जी निर्मिती केलेली आहे त्यामागे काहीतरी हेतू आहे. म्हणून तो तमोगुणी असला तरी त्या तमोगुणाचा वापर तमोगुणाचा काटा काढण्यासाठी काढायचा आहे. आणि हे समर्थांना त्यांच्या महंतांना शिकवायचं. हे सांगताना हे सगळं कार्य कसं करावं याचं वैशिष्ट्य सांगताना समर्थ म्हणतात की उदंड उपासनेची कामे लावित जावी नित्य नेमे, अवकाश कैसा कृत्रिमे करावे. याचा अर्थ संपूर्ण जर असं समाज संघटन करायचं असेल तर समाज संघटन करणारा जो कोणी आहे त्यांनी उपासना केली पाहिजे. आणि त्याच्या संपर्कात जे येतील त्यांना उपासनेला लावलं पाहिजे. आणि उपासनेच्या साह्याने जेव्हा देहाची प्रीती कमी होते तेव्हा देहावरती तुळशीपत्र ठेवता येतं. आणि देहावरती तुळशीपत्र ठेवलं की मग पराक्रम गाजवता येतो. जसा हनुमंतांनी केलं, सांगितलं. आता का केले हनुमंताची मंदिरं बांधली, आता माधुरीताईंनी सांगितली जामकारांच्या संदर्भामध्ये. हा विचार समर्थांचा आहे. आणि म्हणून उपासनेचा उदंड उपासनेची कामे महंतांनी हेही केलं पाहिजे. हे जितकं मान्य आहे तिथे आणखीन एक विचार खूप सुंदर समर्थ सांगतायत की समुदाय पाहिजे मोठा. हा मोठा समुदाय करायचा असेल तर तिथे दुर्जन प्राणी जे आहेत किंवा जनामध्ये जे दुष्ट दुर्जन आहेत ते ह्या मोठ्या विराट समाजाला केव्हा घाबरतील. पाप केव्हा घाबरतो, जीव सर्रास पाप करतो पण तो केव्हा घाबरतो, विराट दर्शनापुढे तो पाप करायला घाबरतो. आणि म्हणून सत्वगुणांनी युक्त असा जर मोठा महंतांनी एक चांगला समाज निर्माण केला, समाज संघटन केलं तर तिथे दुष्ट छल जे आहेत त्यांचं परिते प्रगट ते प्रगट होणारच नाहीत तिकडे. याचा अर्थ जो समाज आहे तो सत्वगुणांनी युक्त करणं हे कोणाचं काम आहे तर महंतांचं काम कार्य आहे. आणि याच महंतांनी तमोगुणी लोकांना सुद्धा जवळ करावं आणि त्यांच्या त्या तमोगुणाचा वापर करून काट्याने काटा काढावा. हे या प्रकारचं कार्य करता येतं. कारण कोणी इथे त्याज्य नाहीच ना. ईश्वरांनी केलेला गुण चुकीचा असेलच कसा, त्याचा काही ना काहीतरी उपयोग आहे. त्याच्याकडे बघण्याची निखळ दृष्टी आपली असली पाहिजे. आणि म्हणून गुणातीत जो झालेला आहे त्यालाच त्या गुणांचा वापर करून घेता येतो. तो तसा केला गेला पाहिजे समर्थ सांगतात. त्यानंतर समाजकारणामध्ये म्हणजे राजकारण जे आहे ते राजकारणात जैसाचा तैसा तेव्हा भेटेल. आता शेवटी सांगितलं की कशा प्रकाराने त्यांनी कार्य केली पाहिजे. आणि म्हणून नेमक्या प्रमाणाने कसं एखाद्या महंतांनी कार्य करायचं हे समर्थ स्वतःच्या स्वानुभवातून सांगतात. त्यानंतर हाच महंत याच्याजवळ सांगितलं आता माधुरीताईंनी की हे दोन्ही समाज एकमेकांना पूरक आहेत. कशा तऱ्हेने पूरक आहेत, कारण केवळ शस्त्राचं बळ शास्त्राचं बळ चालणार नाही तर विवेक शक्ती असली पाहिजे. विवेक म्हणजे बघितलं पण दोन गोष्टी आहेत आणि त्यातलं एक निवडण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे, ती विवेक शक्ती आहे. उल्लेख हिने पण खूप छान केला त्याचा, पूजाने जेव्हा उल्लेख केला तेव्हा तेव्हा ह्या विवेकाचा शक्ती जी आहे ती त्या महंताकडे असली पाहिजे. आणि मग त्यांनी कशा प्रकाराने त्याच्याजवळ वैराग्य असलं पाहिजे. हे सगळं असताना पुन्हा समर्थ ते सांगतायत की हा महंत पुन्हा कसा असला पाहिजे की ह्याच्याकडे विवेक असला पाहिजे पण उपासना करून या पुढे पुरविले पाहिजे चौकड, भूमंडळी जिकडे तिकडे जाणती तया. याचा अर्थ समर्थ पुन्हा पुन्हा उपासनेवरती येतात. लक्षात घ्या की जोपर्यंत अधिष्ठान पक्क नाही, अधिष्ठानाचा याचा अर्थ जोपर्यंत एक दांडा ज्याला आपण म्हणतो मूळ जो शाश्वताचा दांडा घट्ट धरलेला नाही
तो इतका अखंड घट्ट धरलेला पाहिजे की त्याच्या अधिष्ठानावरती सगळं कार्य झालेलं पाहिजे. आणि मग हे सगळं करताना समर्थ त्या महंताला सांगतायत की तुला दुसऱ्यांना, समाजाला जवळ करायचं आणि त्यांना शिकवायचंय. कसं शिकवायचंय? फार सुंदर ओवी आहे बरं का. या ओवीचं नेमकेपणाने शेंबेकर बुवांनी खूप छान सांगितलं. बरेच वेळेला आपण अशी ओवी म्हणतो, की "जितुके काही आपणास ठावे, तितुके हळूहळू शिकावे, शहाणे करून सोडावे सकल जन." सकल जन नाही, सगळा समाज कधीच शहाणा होणार नाही, हे वास्तवता समर्थांनी स्वीकारलेली आहे. आणि म्हणून ते बहुत जन, याचा अर्थ थोडे लोक शहाणे होणारे आहेत, सगळे होणार नाहीत. 15 लोकांना शिकवाल त्यातले 1 किंवा 2च घेतील. परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात, "इतका समुदाय माझ्या बाजूला आहे. हाताशी किती लागले? 5 किंवा 10च." किती आहेत? आज आपण बघतो हे गुरुपौर्णिमेला प्रचंड गर्दी असते. पण परमपूज्य डॉक्टर काकांच्या मुखातून शब्द येतात, हाताशी येणारे 5 किंवा 10च आहेत, लक्षात घे. समर्थांची तेच आहे. विवेकानंद स्वामीजी तेच म्हणतात, की 100 संन्यासी मला मिळाले तरी भारताचा इतिहास बदलू शकेल, पण 10 सुद्धा जेमतेम मिळाले, लक्षात घ्या. याचा अर्थ ते संत जे आहेत त्यांना किती असे संतांचा बोध आपल्या अंगात मुरवून कार्य करणारे त्यांना अपेक्षित आहेत. आणि त्यांनी कसं कार्य करावं याला समर्थ मार्गदर्शन करतायत. देहाचा अभ्यासाचा खूप छान विचार जो आहे तो पूजाने घेतला, की देहाचा देही म्हणजे काय आहे. आणि देहाचा अभ्यास बुडाला. त्या तिन्हीचेच काकांनी दिलेला अर्थ बघितला तर लक्षात येईल, की देह जो आहे तो स्थूल आहे आणि देही सूक्ष्म आहे. याचा अर्थ जिथे देहाचं देह पण निघून गेलं, सगुणातलं सगळं जे काही आहे ते सगुण जे आहे ते अशाश्वत आहे. हा बुद्धीचा निर्णय झाला, की जे सूक्ष्म आहे ते कसं आहे तर ते शाश्वत आहे. हा बुद्धीचा निर्णय झाला पाहिजे. आणि मग लक्षात येतं, की समर्थ जेव्हा उपासना करायला सांगतात, तेव्हा लक्षात येईल, की उपासना करणारा उपासक दिसतो. त्याचं उपास्य दैवत जे आहे, पण ते दैवत कधीच दिसत नाही. जे दिसत नाही तेच दैवत आहे. पण तेच सत्य मानून जेव्हा तो उपासक जातो, तेव्हा त्याचं जीवनाचं ध्येय त्याच्या पदरी पडतं. हे समर्थांना सांगायचंय, कारण तो कर्ता करविता आहे. आणि कर्ता करविता तो असणारा, म्हणून स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे काय आहे? इथे स्थूलापासून तो महंत जो आहे तो सूक्ष्मामध्ये गेला पाहिजे. हे सगळं सांगताना उपाधी जी आहे ती उपाधी केली पाहिजे, पण त्या उपाधीत अडकायचं पण नाही. बरोबर उपनिषदांसारखी भाषा समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतायत. आणि हे सगळं सांगताना समाजामध्ये सगळेच लोक चांगले मिळणार नाहीत, वाईट मिळणार आहेत, हे मान्य करायचंय. समर्थांची एक ओवी मला वाटतं आपल्याला सगळ्यांना इथे आठवेल. समर्थ म्हणतात, "दाते जिभ चावली, दया कोणी 32शी मोडली. माझ्याच दातांनी माझी जीभ चावली, तर मी 32 दात माझे मोडत नाही." तसं समाजामध्ये अनेक लोक आहेत की जे मला अनुकूल नसतील, प्रतिकूल असतील, पण त्यांना दुखवायचं नाहीये, त्यांना आपलंसं करून घ्यायचंय. मी जेव्हा सासरी नवीन लग्न होऊन आले, तेव्हा माझे सासरे एकदा एक वाक्य पटकन म्हणाले, की तुझे दोष मी सांगणार आहे बरं का. का सांगणार आहे? कारण माझी सून चांगली असावी असं मला वाटतंय. बाजारातले तांदूळ कोणी निवडत नाहीत, पण घरी आलेले तांदूळ निवडल्याशिवाय कोणी खात नाही. वाह! तशी माझी सून म्हणजे माझे तांदूळ आहेत, त्यातले खडे मला काढून टाकायचे. म्हणजे तीच मला स्वीकारायची आहे. तिच्या गुणदोषांसकट स्वीकारायची आहे. हे समर्थ तिथे सांगतायत. या समासामधली विवेक लक्षणातली एक ओवी अतिशय महत्त्वाची आहे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून समर्थ विद्यापीठाच्या प्रत्येक पुस्तकावरती ती ओवी आहे. आणि समर्थांच्या संपूर्ण दासबोधामध्ये एकमेव अशी ओवी आहे, की जी 2दा आलेली आहे. संत दुरुक्ती करत नाहीत, पण जेव्हा दुरुक्ती करतात तेव्हा आपण अंतर्मुख होऊन विचार करायला हवाय. आणि म्हणून काकांनी तिथे एक ओवी वापरली आहे. ह्याचं निरूपण करताना, "घ्याया या देहाचा लाहो, जायाचे हे म्हणून या." ती ओवी आहे, "कीर्ती पाहता सुख नाही, सुख पाहता कीर्ती नाही, केल्याविण काहीच नाही कोठेतरी." करायलाच हवंय. देह जाणारच आहे आणि म्हणून तो जाणार आहे, म्हणून त्याचे चोचले नाही पुरवायचे. त्याच्याकडून जे आहे ते आपल्याला वाजवून घ्यायचंय. आणि जर वाजवून घ्यायचं असेल तर कीर्ती मिळावी म्हणून कार्य नाही करायचे, पण आपल्याला असं कार्य करायचंय की गेल्यानंतर लोक आपलं स्मरण करतील. झालं ते. ह्याच्यासाठी सांगितलेलं आहे, बाकी कशाहीसाठी नाही.
आणि म्हणून या ठिकाणी विवेक लक्षणामध्ये समर्थांचे आणखीन एक ओवी अतिशय महत्त्वाचे, ज्याचा उल्लेख केला आता पूजाने, की संसार मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो. परमपूज्य डॉक्टर काकांनी ओवीचा अतिशय अर्थ सुंदर सांगितला. तेवढाच मी सांगते आणि थांबते. कारण काकांच्या विचारांनीच आपण अंतर्मुखतेने विचार करावा आणि काका कशा प्रकारचं कार्य समर्थांसारखंच करून घेत आहेत आपल्याकडून, आपल्याला लक्षात येईल, की संसार मुळीचा नासका. या संसार म्हणजे कशी आहे, त्या ढेकणाची बाज आहे. इथे सुखाची कल्पनाच नाही. हा नासका आहे म्हणजे हा नाशिवंत आहे, हा दुःखदायक आहे. विवेके करावा नेटका म्हणजे विवेकाने करावा, म्हणजे कर्तव्यावनी आरूढ होऊन करावा, म्हणजे तो फिका होतो. फिका होतो म्हणजे त्याची आसक्ती निघून जाते. कर्तव्यावरती आरूढून जेव्हा प्रपंच करतो तेव्हा तो अत्यंत उत्तम होतो, पण त्याची आसक्ती निघून गेली की तो जसा व्हायचा तसा होतो आणि मग तो हळूहळू फिका झाला की त्याची आसक्ती निघून जाते. कर्तव्यापुरते आपण तिथे राहतो आणि मग आपल्या जीवनाच्या ध्येयाकडे वाटचाल करतो आणि मग एक दिवस प्रपंचसुद्धा आपला उपासनाच होऊन जाते. कारण प्रपंचातली प्रत्येक वस्तू आता रामरूप नाही तर ईशरूपच दिसायला लागते. इथपर्यंतचा प्रवास. एकीकडे महंतांनी बहिरंगामध्येही समाज संघटन करायचंय आणि अंतरंगामध्ये आपल्या अंतरंगाची मशागतही करायची आहे आणि अशी मशागत करताना बुद्धीच्या साह्याने अतिशय शहाणं होऊन कार्य करणं हे कुठेतरी समर्थांना अपेक्षित आहे आणि समर्थ ते कार्य आपल्याला महंतांनी कसं असावं, महंतांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला समर्थांनी केलेला बोध आहे. तो बोध आपण आपल्या अंतःकरणात रुजावा, त्यानुसार कृती व्हावी, यासाठी समर्थांना आणि परमपूज्य डॉक्टर काकांना प्रार्थना करते आणि ही सेवा त्या दोघांच्या चरणी समर्पित करते. त्या ठिकाणी थांबते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तसं. धन्यवाद अलकाताई. समर्थांचे विचार तुम्ही म्हणाला तसं देश कार्यासाठी अतिशय आवश्यक आहेत आणि ते नेमके व्यवहारात कसे करावे, कसे त्याचे बारकावे तुम्ही नेहमीच अतिशय काय नेमकेपणाने आम्हाला समजावून सांगता. त्यातल्या कधी नाही बरेचदाच आमच्याकडनं काही गोष्टी सुटूनच गेलेल्या असतात. त्या तुम्ही नेमकेपणाने त्याच्यावरती बोट ठेवून आम्हाला त्याची सगळ्याची जाणीव करून देतात आणि त्याचा उपयोग करून आमच्याकडूनही आपला विवेक जागा राहून या सगळ्या कार्याला हातभार लागावा अशी आमच्या बुद्धीची धारणा हो आणि आमच्याकडून काहीतरी हातभार लागो अशी प्रार्थना करूया आणि शेवटाकडे जाऊया. मृणाला आहे शेवटचा श्लोक घेते. हो आहे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट निलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय 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 रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. रघुवीर समर्थ.